बीडच्या चनई गावातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बाजूला सारत रेशीम शेती करण्याचं ठरवलं। लाखो रुपयांची गुंतवणूकही केली, मेहनत फळालाही आली। मात्र सध्या ही रेशीम शेती वीटभट्ट्यांच्या धुरामुळे धोक्यात आली आहे। तरुण शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला पर्याय शोधायचं ठरवलं आणि चनई गावात बदलाचा नवा अध्याय सुरू झाला। भाजीपाला पिकवणारे हात रेशीम कोश निर्मितीत गुंतले आणि बघता बघता चनईचं रूपडच पालटलं। 6000 लोकसंख्या असलेल्या चनईमध्ये 120 एकरवर तुतीची लागवड आहे। रेशीम शेतीत हे गाव राज्यात आघाडीवर पोहोचले। रेशीमची चनई अशी जणू आता या गावाची ओळखच बनली आहे। मात्र धुराच्या लोटात इथल्या रेशीम अळ्यांचा जीव आता गुदमरू लागलाय। 3 वर्षापूर्वी तुतीची लागवड केली, बँकेतून कर्ज काढून साधारण 2-2.5 लाख रुपये कर्ज काढलं होतं। वर्षाकाठी लाख 2 लाख रुपये उत्पन्न मिळत होतं। पण सध्या परिस्थिती अशी की बट्टीच्या धुरामुळे सगळं उत्पन्न बुडीत निघालं आणि आता ते 2 वर्षानं बंदच आहे। मग 2 वर्षानं जरी म्हणलं तरी एक 5-7 लाख रुपये नुकसान झाले आमचे। माणूस मध्ये बसवान बाजूला चुली असाव्या, त्या चुलीमुळे जेवढी गरमी त्या माणसाला लागते तसं अख्खं गाव आमचं अगदी होरपळून निघतं आहे गेल्या अनेक वर्षापासून। याच्यावर कुणी वाचा फोडत नाही। सगळी मोठी मोठी माणसं आहेत वीटभट्ट्यांमध्ये वगैरे वगैरे। शेतकरी अडचणीत आहेत आणि जिथे कुठे वीटभट्टी आहे त्याच्या अवतीभोवतीची सगळी शेती उद्ध्वस्त झाली आमच्या इथली। प्रशासनाने काही कार्यवाही केली असं आम्हा गावकऱ्यांना दिसतच नाही। त्यांचे कागदावरले आदेश असतील, कागदावरले येत असतील, कुणी वाचत असेल, न वाचत असेल, पण जे प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती कुठेही दिसत नाही। म्हणून विनंती अशी आहे प्रशासनाला आपल्या माध्यमाच्या वतीने की प्रशासनाने या बाबतीमध्ये लवकरात लवकर पाऊल उचलावं। चनई परिसरातल्या किमान गावाच्या अवतीभोवतीचा तरी जो एरिया आहे त्या भागातल्या वीटभट्ट्यांना काही किलोमीटरची मर्यादा घालावी, त्याच्या बाहेर त्यांचं स्थलांतरण करावं। अन्यथा एक दिवस हे गाव म्हणजे आपल्याला ओसाड पडलेलं दिसेल। शाश्वत उत्पन्न मिळत असल्यानं गावातील शेतकरी प्रशांत कदम यांनी 3 वर्षांपूर्वी 2 एकरात तुतीची लागवड केली। लागवड आणि हे शेड उभारण्यासाठी 3.25 लाख रुपये खर्च केला। दुष्काळाच्या काळात टँकरनं पाणी पुरवठा करून तुती जगवली। मात्र ज्यावेळी उत्पन्न घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र वीटभट्ट्यांचं संकट पुढे आलं। धुरामुळे अंडीपुंज मरून गेले। यात त्यांचं तब्बल 2,40,000 रुपयांचं नुकसान झालं। गेल्या वर्षी दुष्काळाच्या परिस्थितीत बोरची ही टँकरनं पाणी आणून जगविण्याचं काम केलेलं आहे। तरी पण यावर्षी या भट्टीच्या धुरामुळं ही आपल्या एक 350 अंडीपुंज आणले होते। त्या 350 अंडीपुंजाच्या जवळपास 2 क्विंटल माल होते। आजचा रेट जरी 60,000 रुपये जरी धरला तरी 1,20,000चं नुकसान आहे। असं 2 वेळेस झालेलं माल। धुरीमध्ये तर मदत शेडमध्ये काम करत असताना असं मला पण श्वासोश्वास घ्यायला सुद्धा त्रास होते। म्हणजे माणसासुद्धा साठी घातक आहे ते। 3 शेड माझ्या अगोदर बंद पडले अशाच ह्याच्यामुळे धुळामुळे आणि धुरामुळे। त्याने पण आता ते इतके ही झाले, एवढा खर्च करून ते एवढे परेशान आहेत सध्या। वीटभट्ट्यांमधून येणाऱ्या धुरामुळे आणि विषारी वायूमुळे त्यांच्या शेतातील तुतीची झाडंही आता वाळू लागली आहेत। असाच अनुभव हनुमंत शिंदे यांच्या वाट्यालाही आलाय। 4 वर्ष झाले लागवड करून शिनी 1 वर्ष चाललं फक्त, ते बी आळ्या मेल्या त्यातल्या। 3-4 लाख रुपये खर्च झाला। एकही काय 5 रुपये सुद्धा त्याचे फिटले नाही। बँकेचं लोन आहे अजून। 1 वर्ष चाललं, नंतर चाललं नाही। या धुराचं पेन्शन व्हायला लागलं, खोकला, त्या धुरानं झोपीना, स्वयंपाक करायला सगळा धुरळा स्वयंपाकात यायला लागला। आम्ही इथंच राहतो, महिन्या 1500ला दवाखान्यात जातो आम्ही खोकला यायला म्हणून। सुरुवातीला 1 वर्ष झालं नाही काही, पण नंतर हवा जशी सुटन तसं ती धूळ बी इकडे यायला लागली। पुन्हा त्या धुरानं आळ्या बी मारायला लागल्या। हे पहिल्या सुरुवातीला आळ्या आम्ही तर जेसीपीनं खड्डा करून आम्ही पुरून टाकल्या आळ्या। धुरामुळे उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम तुतीच्या पानांवर, दर्जावर आणि रेशीम कोश उत्पादनावरही होतो। एवढंच नाही तर वीटभट्ट्यांमधून निघणाऱ्या धुराचा आणि उग्रवासाचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय। गावातील अनेकांना आता दम्याचा त्रास सुरू झाल्याचं ग्रामस्थ सांगतायत। सुरुवातीला आम्ही 10-11 लोक होतो। आज गावात जवळजवळ 60
70 शेतकरी झालेले आहेत. भट्ट्या जवळ असल्यामुळे धुळीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे बरेच शेतकरी शाश्वत उत्पन्न जरी असलं तरी भविष्यात आपण लावावं का नाही लावावं का अशा द्विधा मनस्थितीत आहेत. 200 आळ्या घेतल्या होत्या मी. 200 पैकी 100 आळ्या जवळजवळ मेल्यात उष्णतेमुळं. आता 100 आळ्या बाकी आहेत. इथं आणून देतात 1400 रुपयाला 100 आळ्या. तर 200 आळ्या घेतल्या होत्या 2800 रुपयाच्या. आणि पाला न खाल्ल्यामुळं आळ्या बारीक राहतात, कोश बारीक होते. त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला समजा त्याचं वेट कमी होते, वजन कमी होते आणि वजन कमी झाल्यामुळं बजेट कमी मिळते. शेतकऱ्यांच्या या तक्रारीनंतर औरंगाबाद आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रेशीम अळ्या या प्रदूषणामुळेच मरत असल्याचा अहवालही दिला. मात्र अजून तरी या वीट भट्ट्या चालकांवर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. त्यामुळेच राज्यात सगळ्यात जास्त तुतीची लागवड करणारं गाव आता प्रदूषणाच्या आणि धुराच्या विळख्यात हरवत चाललंय. गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड.